रसिको नमस्कार. लग्न ही भारतीय संस्कृतीची एक पवित्र संकल्पना. लग्नाची जोडी ही ठरलेलीच असते असं आपण पूर्वापार ऐकत आलोय. आताशा ही जोडी जुळायला मात्र फार कष्ट पडतायत. लग्न जमणं ते लग्न निर्विघ्नपणे पार पडणं या कालावधीत सुद्धा साऱ्यांची दमछाक होते आणि त्यानंतरही लग्नानंतरचा काळ हा सारं काही ऑलवेल आहे असंही चित्र आपल्याला फारसं सभोवताली दिसत नाही. पण मग मागच्या पिढ्यांचा विचार केला तर असं जाणवतं की त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत हे पवित्र नातं फुलवलंय, जोपासलंय आणि टिकवलंय सुद्धा. आजही अनेक घरातनं 3-4 पिढ्या एकत्र नांदतायत, कारण ते आपल्या आजी आजोबांना आनंदानं एकत्र बघतायत. अर्थात हे चित्र सध्या तरी भारतीय संस्कृती परंपरेचा सन्मान वाढवणार आहे. पण मग विचार सहजच आला की 4-5 दशकं एकत्रित सुखानं संसार करणारी जोडी, त्यांच्या सहजीवनाविषयी आपल्याला जाणून घेता आलं तर किती साऱ्या गोष्टी अशा असतील ज्या आपल्याला मार्गदर्शक ठरतील आणि आपल्या पुढल्या पिढीला सुद्धा त्यातनं खूप काही घेण्यासारखं राहील. आणि म्हणून या कार्यक्रमाची संकल्पना घेत आम्ही सुरू करतो हे सहवासाची सोनपावले. आणि आजच्या कार्यक्रमात आम्ही या स्टुडिओमध्ये बोलवलंय चंद्रपुरातील ज्येष्ठ, सुपरिचित आणि उत्साही डॉक्टर राजीव देवईकर आणि डॉक्टर मृदुल देवईकर यांना. आपणा दोघांचंही स्टुडिओत मी मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर सहजीवनातील अनेक गोष्टी आम्हाला या कार्यक्रमाच्या दरम्यान आपल्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत, कारण त्या खूप मार्गदर्शक आहेत आमच्या पिढीसाठी आणि आमच्या पुढल्या येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा. खूप मोठा प्रवास आपण एकत्रितपणे केला आहे. तर या प्रवासाला नेमकी सुरुवात केव्हा झाली होती? पहिल्यांदा मृदुलला मी मेडिकलला पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना पाहिलं. हिला त्याची काहीच कल्पना नव्हती. अच्छा. पण मी ठरवलं की ही मुलगी खरंच छान आहे. तेव्हा ही रिंग्स घालत असे. म्हटलं गोरीपान आहे, आपल्याला जमेल. बरं, तुम्ही सोबत शिकत होतात का? हो, ही ज्युनियर होती मला. मला सिनियर होते 3 वर्ष. अच्छा. आणि हे मला काही माहित नव्हतं. बरं, माझं अरेंज मॅरेजच आहे. कोणीतरी ते सजेस्ट केलं तर, आणि मग हे पाहायला येणार होते असं रुटीन जसं होतं. आपल्या लग्नाला किती वर्ष झाली आहेत? 51 होतील पूर्ण. 51 आता मे या मध्ये मे 51 महिन्यात वर्ष 4 मे. होतील. तर ती पहिली भेट मात्र मग कॉलेजमध्ये झालेली का? नाही, मी पाहिलं होतं हिला. हा हा. मी तेव्हा पीडियाट्रिक डिपार्टमेंटला पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो आणि यांची ज्युनियर बॅच, यांचं क्लिनिक घ्यायचं माझ्यावर जबाबदारी होती. पण नेमकी त्या क्लिनिकला ही ऍबसेंट होती. आणि ज्या दिवशी मी आले त्या दिवशी हे ऍबसेंट होते. त्यामुळे मी यांना कॉलेजमध्ये बघितलं नव्हतं. पण बघण्याचा प्रोग्राम वगैरे झाला तेव्हा मी पहिल्यांदा बघितलं. आणि नेहमीप्रमाणेच ते चहा पाण्याचा प्रोग्राम झाला. पण हिच्या मैत्रिणींना मी माहित होतो. त्यांनी मला मग आणून फोटो वगैरे दाखवला की तुला तर माहिती कसं नाही. आणि हे तेव्हा प्रेसिडेंट स्पोर्ट्स गेम्सचे प्रेसिडेंट होते. पण मी फार अगदी साधी मुलगी होती, मला काही माहित नव्हतं. तर ते असा पहिला म्हणजे आमचा तो पाहण्याचा जो प्रोग्राम झाला तेव्हाच पहिली भेट झाली. बरं, मुळात आपण चंद्रपूरचे का? आम्ही गेले कित्येक पिढ्या चंद्रपुरातले. माझे आई वडील डॉक्टर, त्यांनी 1942 मध्ये इथे प्रॅक्टिस सुरू केली. त्यानंतर हे वैद्यकीय सेवेचं व्रत आहे ते आम्ही सुरू ठेवलं. आमची आता माझ्या मुलाची सुनबाईची ही 3री पिढी. आणि आता नातू सुद्धा एक आमचा नायर मुंबईला फायनल MBBS आहे. वा वा. आणि नात सुद्धा, मुलीची मुलगी सुद्धा चंद्रपूर मेडिकलला असते. म्हणजे 4थी पिढी तुमची रुग्णसेवेचं हे व्रत अव्याहतपणे सुरू आहे. ही प्रॅक्टिस तुम्ही सोबत कधी सुरू केली? ही नागपुरात वाढलेली मुलगी, खूप कंबाईंड फॅमिली, मोठं आमच्याकडेही तसंच. तर तेव्हा मला वाटलं की ही चंद्रपुरात यायला तयार होईल की नाही. पण ही अगदी स्वेच्छेने तयार झाली. आणि आम्ही प्रॅक्टिसही 76 पासून सुरू केली आणि अविरतपणे ती प्रॅक्टिस चालतेच आहे अजूनही. आम्ही जेव्हा मुलं नसतात आमचं हॉस्पिटल चालवायला तेव्हा आम्ही हॉस्पिटल चालवत असतो. ही सुद्धा डिलिव्हरीज वगैरे साठी खाली जाते, ऑपरेशन्ससाठी सुद्धा मदत करते. तुम्ही दोघंही जण वैद्यकीय व्यवसायातले होतात, तुम्हाला 24 तास त्या सेवेमध्ये राहावं लागतं. मग कुटुंबाची सोबत कशी होती यासाठी? नाही, त्या बाबतीत मी खूप भाग्यवान होती. माझे सासू सासरे सोबत होते आणि एक तर ते गाईड करायला होते आम्हाला. ते दोघंही प्रॅक्टिस करत होते
आणि दुसरं म्हणजे माझ्या सासूबाई अगदी मैत्रिणीसारख्या होत्या मला. तर त्यांनी मला खूपच सांभाळून घेतलं. काही मला कुठल्या माझ्या मुलांच्या बाबतीत तर मला कधीच काही त्रास झाला नाही. एक तर मुलं लहान होते तेव्हा ते दोघंही घरी होते, त्यामुळे मुलं कसे वाढले माझे मलाच काही त्याची कल्पना नाही. आम्ही दोघं आपले दिवसभर प्रॅक्टिसमध्ये असायचो. सासू सासरे असल्यामुळे मला कधीच त्या जबाबदारीचं तेव्हा तरी जाणीव झाली नाही. आणि एक आमच्याकडे अतिशय जुना नोकर होता, रामभाऊ नावाचा, ज्यांनी माझ्या मुलांना अगदी खूपच प्रेमाने वाढवलं. त्यामुळे मला कधी त्या संसाराची किंवा असं मला कधी झळ लागली नाही. सहजीवनाचा आनंदाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अनेकांचं योगदान असतं. मुळात आपल्या फॅमिलीचं योगदान त्यात खूप मोठं जास्ती असतं. असतं. ती सोबत मिळालेली असते अनेकांची. कंबाईंड फॅमिलीचा हा एक खूप मोठा फायदा आहे की ते सगळे आपल्याला सांभाळून घेतात आणि आपण आपली करिअरही करू शकतो आणि कुटुंबाकडे लक्ष देण्याचं सुद्धा काम करू शकतो. तुमच्या आवडीनिवडी खूप साऱ्या जुळत होत्या का? म्हणजे जसं आपण गमतीने म्हणतो ना 36 गुण जुळतात वगैरे, तर 36 तसं गुण काही वगैरे, असतं का? 36 गुण वगैरे नसतील जुळत, माहित नाही. मी कदाचित हे शांत होते, मी थोडी तापट होती, असे काही आमचे असतील. हे आवडीनिवडी खाण्यापिण्याचे थोड्या वेगळ्या होत्या, कारण माझ्या घरी माहेरी गोडाचं अतिशय जास्ती प्रमाण असायचं आणि इथे आलं तर सगळं तिखट आणि तेलकट आणि अशा वस्तू. त्यामुळे मला त्या बाबतीत बरंच ऍडजस्ट करावं लागलं खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये. आणि मला प्रवासाची खूप आवड होती आधीपासून. माझ्या आई वडिलांबरोबर मी खूप प्रवास केला होता. यांना त्या मनाने नव्हती, पण मी हळूहळू त्यांना त्या बाबतीत तयार केलं. आणि अगदी आवर्जून उल्लेख करावा लागेल मला की तुम्ही दोघंही सुंदर ड्राईव्ह करता आणि खूप लांबच्या प्रवासाला नेहमी जाता आणि दोघंच जाता. मग ड्रायव्हिंगची आम्हाला खूपच आवड उत्पन्न झाली आणि आम्ही दोघांनी ड्राईव्ह करूनच बरेच प्रवास केले. बरेच लांबचे प्रवास केले. म्हणजे इंडियात तर मला वाटतं गुजरात, खूप इकडे ठिकाणी हिंडलो आम्ही. ओरिसा, बँगलोर, कुठे मैसूर, सगळीकडे बेंगलोर, बऱ्याच सगळीकडे ठिकाणी खूप हिंडलो आम्ही. आणि आनंद व्हायचा. म्हणजे इंडियात तर बरंच एकमेकांचं दोघच फिरलो, जण इंडियात फिरलो बरेच. गाणे ऐकायचे त्या प्रवासात, गप्पा करत निसर्ग अनुभवायचा, थांबून थांबून. हे सगळा अतिशय आनंद देणारा असा अनुभव होता. आणि ऍडजस्टमेंट ही संसारात करावी लागते, ती स्त्रीकडे जास्ती ऍडजस्टमेंटचा आहे आणि तो हिनी खूप छान तऱ्हेने निभावला. दोन्ही घरांमध्ये खूप पाहुण्यांचा राबता असायचा. हिच्या इकडे, माहेरकडे, आमच्या देवईकरांकडे लांबून लांबून पाहुणे यायचे. आणि बरेचसे आम्ही मोठमोठे गेट टुगेदर चंद्रपूरला अरेंज केले होते. एका वेळेस तर आमच्याकडे 58 पाहुणे होते घरात. ते हिनी इतकं छान निभावून नेलं सगळं. खूप स्वयंपाक करून ताडोबाला नेला. हा असा अनुभव सुखद, अतिशय सुखद. अजूनही ते फोटो पाहिले की खूप आनंद होतो आणि हिचं खरंच कौतुक वाटतं. हे सगळं प्रॅक्टिस करत असताना निभावून नेलं. नाही, पण ते दोन्हीकडनं असतं. आपण करतो आणि आपले नातेवाईक आहे ते सगळं कौतुक मानून घेतात. आता माझ्या नशिबाने माझ्या दोन्ही नंदा सुद्धा इतक्या प्रेमळ आणि चांगल्या, अगदी मला मोठ्या बहिणींसारख्या. दोघी मोठ्या आहेत आमच्या दोघांपेक्षा. तर त्यांनी सुद्धा खूप कौतुक केलं नेहमी दोघांचं. हे लहान भाऊ म्हणून लाडके होतेच, पण त्यांच्याबरोबर त्यांनी माझंही तेवढंच कौतुक केलं. त्यामुळे मला नेहमी मोठ्या बहिणीसारख्याच वाटल्या त्या. तर ते असं घरामध्ये आमच्याकडे असं इतकं सुंदर वातावरण होतं की कधी मला काही त्रास झाला हाही एक मुद्दा आहेच की केवळ सहजीवनामध्ये आपण दोघेच नसतो. प्रेम दिलं की आपापच दिलं प्रेम की मिळतं आपोआप पण. मिळतं. Exactly. आणि हा खरोखर एक म्हणजे लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा मला वाटतो. भांडण तंटे करून काहीच होत नाही, साध्य होत नाही. स्वतःचंही टेन्शन वाढतं, दुसऱ्यांचंही वाढतं, संबंध खराब. आणि कुटुंबातलं सगळं वातावरण फार दूषित होतं त्याच्याने. त्यामुळे वातावरण चांगलं ठेवणं हे स्त्रीचं मला वाटतं सगळ्यात पहिलं हे आहे. आता अर्थात तिला नवऱ्याची साथ मिळाली तर ते चांगलंच असतं म्हणा, मिळायला हवीच. पण घरातलं वातावरण खूप चांगलं ठेवणं स्त्रीचा एक खूप मोठा हातभार असतो. पण तरी मला गमतीने एक विचारावं असं वाटतं की कधी असे रुसवे फुगवे झालेच असतील बरं. व्हायचे. छोटे मोठे भांडणं व्हायचे, पण असे फार सिरियस बरं, भांडणं मग कुठली एखादी क्लुप्ती रुसवा घालवण्यासाठी काही? एक गाणं, अरे वा. तलत नमुदा माझं आवडतं काय, त्याचं गाणं मी हिला पहिल्यांदा ऐकवलं होतं जेव्हा आम्ही काश्मीरला गेलो होतो हनीमूनला. आणि हिलाही आवडलं होतं ते गाणं. एक 2 ओळी त्याच्या. जलते हैं जिसके लिए तेरी आंखों के दिए ढूंढ लाया हूँ वही गीत मैं तेरे लिए जलते हैं जिसके लिए. वा वा, छान. तो काळ असा होता जेव्हा न बोलता अबोल्यातनं सुद्धा आपलं प्रेम दर्शवलं जायचं एकमेकांविषयीचे. आजूबाजूला वातावरण मात्र फार त्यावेळेसचं वेगळं होतं. त्या याच्यामध्ये चंद्रपुरातला अनुभव कसा होता तो? लोकांचं प्रेम खूप मिळालं आम्हाला, पेशंट्स कडून. आणि कला क्षेत्रात आता जसं स्नेहांकित आहे, आमच्या IMA चे बरेचसे प्रोग्राम्स आहेत, हे सगळे करताना मनापासून आनंद होतो.
आणि बहुतेक आम्ही हे सगळे प्रोग्राम स्वेच्छेने आणि उत्साहाने सहभाग घेतोय. त्याच्यात यांना स्पोर्ट्सची खूप आवड पहिलेपासून, त्यामुळे हे आधीपासून टेनिस आणि बॅडमिंटन वगैरे सगळ्याच्यामध्ये भाग घ्यायचेच आणि खूप चांगले खेळायचे. त्यामुळे तर आम्ही नवीन लग्न होऊन आले की मी थोडं बहुत आम्ही खेळायचं बॅडमिंटन वगैरे, पण इथे खूपच वातावरण होतं स्पोर्ट्सचं आणि समोरच चांदा क्लब होतं, त्यामुळे सगळे तिथे खेळायला जायचे. माझे मुले खूप लहानपणापासून खेळतात, तर तेव्हा मॅचेस व्हायच्या खूप. आणि तेव्हा इथे जयंत मामिडवार होते, खूप सुरेख मॅचेस अरेंज करायचे. तो काळ आमच्याकरता अगदी असा म्हणजे लक्षात ठेवण्यासारखा, की त्या मॅचेस व्हायच्या, दिलीप कुमार वगैरे सारखे मोठे मोठे नट यायचे. त्या आठवणी इतक्या सुखद आहेत, अजूनही आठवतं मला, की आमची मुलं लहान होती त्यांच्यासाठी डबे घेऊन जायचो आम्ही आणि तिथे त्या मॅचेस बघत बसायचं, त्यांना सगळ्यांना चिअर करायचं. तो खूप एक सुरेख आठवण्यासारखा सुवर्ण काळ यात आहे. एक सांगण्यासारखा प्रसंग मला आठवतो. दिलीप कुमार आला होता त्यावेळेस आणि त्या टुर्नामेंटमध्ये मला डबल्सचं मिळालं होतं, बिनर्सचं. माझा पार्टनर तेव्हा शेगडीवार होता, प्रफुल्ल शेगडीवार. त्याच्यानंतर सिंगल्सचं मला रनर्सअप मिळालं होतं आणि मिक्स डबल्सचं पुन्हा विनर्स. हे सगळे प्राइजेस दिलीप कुमारच्या हातून घ्यायचे होते. आणि मग दिलीप कुमार म्हणाला, अरे डॉक्टर तुम बॅडमिंटन ही खेलते हो कि कुछ प्रैक्टिस वैक्टिस करते हो? म्हटलं सर ऐसा नहीं, प्रैक्टिस भी होती है, ये मेरी हॉबी है इसलिए खेल रहा हूँ. व्यवसायाचं क्षेत्र वेगळं, पण कलेनी माणूस घडतो, कलेनी जीवन सुंदर बनतं. मला हे सांगा की आपल्या आवडी बऱ्याचशा जुळत असतील, अशा कुठल्या आवडी आहेत? आमची गाण्याची आवड एक खूप आहे. सिनेमाचे गाणे ऐकायला खूप आवडतं. आम्ही ड्रायव्हिंगची आवड आहे. तर ड्रायव्हिंग मध्ये आम्हाला ड्रायव्हिंगची आवड आहे जसं सांगितलं आम्ही. तर प्रवास करत असताना वेगळे वेगळे गाणे ऐकणं, तर ते आम्ही ठरवून आता आज ही गाणी ऐकायची, आज ती गाणी ऐकायची. तर वेगळे वेगळे जुने गाणे ऐकायची खूप आवड आहे. आणि माझा रफी अतिशय आवडता गायक आणि यांचा तलत महमूद, त्या दोघांची गाणी तर आम्ही हमखास ऐकतोच जाताना. ऍडजस्टमेंट हा आजच्या पिढीचा फार परवलीचा शब्द आहे. तर असं होतं का तेव्हा? फारसं ऍडजस्ट नाही करावं लागलं. आणि गंमत म्हणजे माझ्या घरी जी परिस्थिती होती माझ्या माहेरी, मला तसंच्या तसंच इथे राहिल्यासारखं वाटलं. एकत्र फॅमिली होती, माझे वडील डॉक्टरच होते, इथे सगळे डॉक्टर होते, त्यामुळे मला फार जास्त ऍडजस्टमेंट करावं नाही लागलं असं मला वाटतं. म्हणजे कदाचित स्वभाव थोडेसे करावे लागले असतील ऍडजस्ट, पण घरामध्ये आमच्या इतकं छान वातावरण होतं की मला असं खूप त्याच्यासाठी खटपट करावी नाही लागली. तिचं कौतुक करण्यासारखं असं आहे की फार धीराची बाई आहे. कुठली डिफिकल्टी आली तर अगदी बोल्डली ती त्याचा सामना करते आणि पॉझिटिव्ह आउटलुक. तिचं एक ब्रीदवाक्य आहे की एव्हरी प्रॉब्लेम हॅज ए सोल्युशन. आणि बरोबर निघतोच काही ना काही, किती डिफिकल्टीज असो. खूप चांगली शिकण्यासारखी गोष्ट आहे, कारण कुठलं कुटुंब असं नाहीये, कुठला संसार असा नाहीये, ऊन पावसाचा हा खेळ आहे. त्यामुळे कधीतरी आपल्याला अशा गोष्टींचा सामना करायला लागणारच आहे. तर असे प्रसंग जेव्हा येतात तेव्हा कुणीतरी दोघांपैकी एक जेव्हा धीरोदत्तपणे त्याचा सामना करतो, पाठीशी उभं राहतो, तेव्हा या सगळ्या संकटांवर एक मार्ग निघू शकतो. आणि दोघांपैकी एक जेव्हा असं मार्ग सुचवत जातो तेव्हा हा प्रवास आनंदानं होऊ शकतो. असा एखादा कठीण प्रसंग आणि त्यात एकमेकांना तुम्ही दिलेली साथ असा आठवतोय का? आम्हाला त्या कोरोना काळातली खूप आठवण येते. कोरोना काळामध्ये आम्हाला दोघांना सुद्धा कोरोना झाला होता. अच्छा. आणि मी त्या मानाने लवकर रिकवर झाली, पण यांना पुष्कळ त्याच्यामध्ये त्रास झाला. यांना एक 7-8 दिवस त्यांना थोडा पायाचाही त्रास झाला त्याच्यामध्ये आणि खूप औषधं घ्यावी लागले आणि बराच त्रास झाला. माझ्या मुलांनी खूप माझी काळजी घेतली. आमची मुलगा सून सगळे पाठीशी होतेच, प्रश्न नाही. पण त्या काळामध्ये आम्हाला दोघांना एका खोलीमध्ये त्यांनी बंद करून ठेवलं होतं, कारण बाकीच्या कोणाशी बोलायचं नाही. त्यावेळेस सांगण्यासारखी गोष्ट अशी वाटते की तेव्हा रेमडेसिवीर हे औषध अतिशय दुर्लभ झालेलं होतं. आणि आमचा जावई जो औरंगाबादला असतो आणि मुलगी ती पण अॅनेस्थेटिस्ट आहे औरंगाबादला, दोघंही ते डॉक्टर आहेत ती, तर त्यांनी तिथून उपलब्ध अरेंज करून दिलं केलं होतं आणि इथे बरोबर त्यामुळे त्यांना ट्रीटमेंटच्या वगैरे आम्हाला काही त्रास झाला नाही आणि सगळी व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली. त्यांना आम्ही व्यवस्थित बाहेर पडलो आणि आज आम्ही इथे बोलू शकतो असं मला वाटतं. ती एक खूप अशी वृद्ध आठवण आहे आम्हाला. क्रिटिकल झालो होतो तेव्हा, यांना त्रास झाला होता बराच, त्यातून बाहेर पडलो. नाही, कोरोनाने तर अनेक कुटुंबांचे आधार हरवलेत आणि सगळ्यांसाठीच फार कठीण असा तो काळ होता अतिशय. पण या सगळ्या अशा कठीण प्रसंगातनं 5 दशकांची तर सोबत आपण एकमेकांची केलीच. हे माझ्यासाठी स्वतःला बदलव
असं काही होतं का? नाही, ते आपोआपच नाही, बदलत जातो आपोआपच मला झालंय. वाटतं. म्हणजे आपण एकमेकासाठी कसं आवडतं आपल्याला तसं आपण बदलत जातो आपोआप असं आहे. कारण आताच्या पिढीचा हा आग्रह खूप आहे की तुला माझ्यासाठी हे बदलवावं लागेल, म्हणजे नाही, असा- बदलवण्याच्या करारावरच त्यांचं सहजीवन सुरू होतं. नाही, आपण त्या तेवढा गोष्टीवर. तेवढा हट्टपिट्ट नाही, करत actually नव्हतो ना. तसा मी नर्वस टेम्परामेंटचा होतो, पण हिच्या सहवासामुळे पुष्कळ इम्प्रुव्हमेंट झाली. आता पॉझिटिव्हिटी एवढी- आलीच. हां. आणि हिचा तापट स्वभाव म्हणा किंवा आर्ग्युमेंटचा तो हिने खूप ऍडजस्ट केला आणि आता तुम्ही म्हणता तसं आपोआपच बदल झाले. हे काही मुद्दामून सांगावं नाही लागलं मला कधी. पण ते अंडरस्टँडिंग तसं होऊन आता इतका वर्षाच्या सहवासाने दॅट इज बट नाही. काही बदल हे आवडीनेच घडत जातात. सहजीवनामध्ये या गोष्टीची फार गरज असते. अव्यक्तपणे सुद्धा प्रेम व्यक्त होत असतं. जेव्हा आपल्या आवडीनिवडीची जुळत जातात तेव्हा आपण एकमेकांच्या आणखी जवळ येत जातो. तेव्हा सगळ्याच संकल्पना सहजीवनाच्या वेगळ्या होत्या आणि आजच्या पिढीशी जेव्हा जुळून घेताना आपण ते बघतो की फार वेगळं आम्हाला ते वाटतं किंवा पुढल्या पिढीला आणखी फार काही वेगळं वाटेल की कसं काय हे शक्य आहे. पण त्यांच्यासाठी हा एक मोठा आदर्श आहे. त्यांनी मागे वळून बघावं, मागल्या पिढ्यांना बघावं, त्यातनं ते शिकतील. संसार हा दोघांचाही असतो. तर या संबंधी तुम्ही आमच्या येणाऱ्या पिढ्यांना काय सांगाल? मला असं वाटतं की आपल्या आई वडिलांचं पाहून आपण शिकत असतो पुढे. अगदी. आता जसं आपल्याकडे आई वडील किंवा आजी आजोबा आमच्याकडे होते, इथे सुद्धा आहेत. तर त्यामुळे मुलं तसं शिकत जातात. आता आम्हाला नातवंडांना काही असं सांगावं नाही लागत की तुम्ही आपल्या आजी आजोबांची काळजी घ्या किंवा काही. ते पाहून पाहूनच बरोबर शिकतात. आता जर आजी आजोबा जात असतील तर ते मागे येऊन पटकन हात पकडतील किंवा पायरी उतरताना अगं सांभाळून चल म्हणतील. असं ते त्यांना शिकवावं नाही लागत. ते आपसुकच येतं. मला तर वाटतं ज्यांच्या घरी आजी आजोबा आहे ना ते इतरांच्या आजी आजोबांची सुद्धा काळजी घेऊ शकतात. म्हणजे ते दुसरीकडे कुठे गेले तर तिकडे सुद्धा ते तसंच वागतील. तर हा एक आपल्या फॅमिलीचं म्हणा किंवा हे संस्कारच असतात की ते तुम्हाला त्यांना म्हणावं नाही लागत. ते आपसूक ते शिकत जातात. आपले मुलं आपल्याकडनं शिकतात, त्यांची मुलं त्यांच्याकडनं शिकतात. हे पिढीचं एक हे आहे. एकत्रित एकत्र कुटुंबाचा हा एक मोठा ऍडव्हान्टेज ऍडव्हान्टेज आहे. आहे. परंतु आजकालच्या लाईफस्टाईलच्या दृष्टीने ते पुष्कळदा शक्य होत नाही. एक तर घरं लहान, मूल एकच, आई वडील नोकरीला, तर ते ऍडजस्ट तरी कसं करणार. तरी एकमेकातलं अंडरस्टँडिंग वाढवलं पाहिजे आणि संयम बाळगला पाहिजे. हे मला खूप सांगावं असं वाटतं. मुलांसमोर शक्यतो वादावादी करू नये, भांडाभांडी करू नये. हा एक सगळ्यात मोठा त्या आईवडिलांनी अगदी खुणगाट बांधली पाहिजे की तुमचे जे काही वाद असतील ना ते तुम्ही आपल्या बेडरूममध्ये ठेवा. मुलांसमोर शक्यतो वादावादी करू नका, कारण त्याच्याने मुलांवर खूप निगेटिव्ह परिणाम होतो, त्यांच्यावर वाईट परिणाम होतो. तर ते मला असं वाटतं की ते टाळायला पाहिजे. आपल्यामध्ये असतातच काही ना काही मतभेद असतात, पण त्याचं फार असं सगळ्यांच्या समोर प्रदर्शन होऊ नये असं वाटतं मला. आणि या सगळ्या संस्कारांची शिदोरी कुटुंबातील ज्येष्ठ असतात. अगदी. आणखीन एक मला आवर्जून सांगावं असं वाटतं की तुमच्या पत्नीला तुम्ही अगदी इक्वल ट्रीटमेंट दिली पाहिजे. तिला कधीच कमी लेखू नये, कारण तिचा खूप रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठी आहे स्त्रीची कुटुंबामध्ये, आणि ती पुरुषांनी अगदी आवर्जून त्याची रिअलायझेशन करायला पाहिजे. तरच संसार सुखी होईल. खरं तर या सहजीवनाची सोनू पावले मालिकेतनं आम्हाला हेच सांगायचंय की ज्यांनी हा फार मोठा प्रवास एकत्रितपणे आनंदानं केलेला आहे. अर्थात मी जसं म्हणते की खाच खळगे तिथेही होतेच, कारण असं कुणाचंही सहजीवन नाहीये जिथे ते नाहीये. पण तरी त्यातनंही मार्ग काढून जेव्हा आनंदाने प्रवास करायचाच आहे, आपल्याला सोबत करायचा आहे, तो आनंदानं व्हावा यासाठी दोन्हीकडनं प्रयत्न तितक्याच शर्तीनं व्हायला हवेत. आणि ते जेव्हा होतात तेव्हा हा मोठा प्रवास अतिशय आनंदानं पार पडतो. थोडासा वेगळा एक अनुभव अमेरिकेतला. माझा मित्र ऍडव्होकेट सुरपुरकर, त्याची मुलगी अमेरिकेत असते. की तिचा मुलगा शाळेत शिकतो आहे आता, तो मोठा झाला. आणि तेव्हा अमेरिकन संस्कृती पाक अशी वेगळ्या प्रकारची असते. तो शाळेत जात होता, त्याच्या मित्राबरोबर संभाषण सुरू होतं. तर मित्र एक इंडियन आणि बाकी सगळे अमेरिकन गोरे. तर तो म्हणाला की अरे अतिक्ष, आपण दोघंच असे आहोत की त्यांचे आई वडील तेच आहेत म्हणे, बाकी सगळ्यांचे बदलले. बाकी सगळ्यांचे बदलतात आहे म्हणे. ते याच्यावर काय सोल्युशन आहे. कुटुंब ही आत्मकेंद्रित होत आहेत म्हणूया. माझ्या कुटुंबाचा विचार जेव्हा सुरू आहे तेव्हा या सगळ्या गोष्टी
व्हायला फार कठीण जात आहे. म्हणजे संसार टिकण्याला ज्याला म्हणूया ही महत्वाची समस्या आजच्या पिढीला भेडसावती आहे. संस्कारांचं बीज जिथे आपण रुजवतो आहे कुटुंबांमधनं, तिथे ही फारशी कठीण गोष्ट होणार नाही. आणि हेच आम्हाला यातनं जाणून घ्यायचं आहे. या आपल्या मुलाखतीतनं आम्हाला आमच्या श्रोत्यांना हेच सांगायचं होतं की जिथे असा एकत्रितपणे सुंदर आनंदानं हसत खेळत चालणारा जेव्हा प्रवास आहे, जीवन प्रवास आहे, एकमेकांना समजून घेऊन एकमेकांच्या मनाचा विचार करून चालणारा हा जो प्रवास आहे तो नक्कीच नेहमीच सुखद. नव्या पिढीनं यातनं काय शिकावं असं वाटतं? एकमेकांशी संवाद साधणे, कुठलीच गोष्ट लपवून ठेवू नये दाम्पत्याने, आणि एकमेकांवर पुरेपूर विश्वास ठेवावा, कुठलीही गोष्ट लपवून करू नये, आणि सगळ्यांवर प्रेम करावं दोन्हीकडून. म्हणजे पत्नीने तिच्या पतीच्या आईवडिलांशी, पतीने पत्नीच्या आईवडिलांशी खूप सलोख्याचे संबंध ठेवावे, सगळ्या रिलेटिव्हशी, सगळ्या नातेवाईकांशी प्रेमाने वागावं, सगळ्यांशी चांगले संबंध ठेवा, कोणालाही वाईट बोलू नका, आणि मिळून मिसळून राहा. हा मला एक माझे आई आणि वडील नेहमी म्हणायचे की दिवसातलं एक तरी जेवण सगळ्या फॅमिलीने एकत्र केलं पाहिजे. अगदी तो मला अगदी पटतो विचार. म्हणजे मग कोणाचे काही सकाळपासून आपले काय काय प्रसंग झाले त्याच्याबद्दल आपण चर्चा करतो, कशाबद्दल आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही ती सांगायची, जे कोणते रागलो बसायचे ते सगळे तेव्हा सगळ्यांना एकमेकांना सांगायचं आणि समजून घ्यायचं. त्यामुळे मला असं वाटतं की तर फॅमिलीचं सगळ्यांचं जे एकत्र एक जेवण असलं तर ते छान संवाद साधायला एक खूप चांगला वेळ असते चांगली. सगळेजण तेव्हा मोकळे असतात, सगळ्यांचे ऑफिस शाळा झालेल्या असतात, त्यामुळे सगळ्या कुटुंबाने एकदा तरी एकत्र जेवावं. त्यामध्ये सगळे आपले जे काही मनामधलं असेल ते सगळं बोलून तिथे मोकळं करायला पाहिजे. अगदी म्हणजे एकमेकांशी कनेक्ट होण्यासाठी होण्याचा एक खूप चांगली वेळ आणि चांगला उपाय आहे असं वाटतं मला. अगदी छान. सहजीवनामध्ये पाऊल टाकू इच्छित आहेत किंवा ज्यांचा हा सहप्रवास सुरू झालेला आहे त्यांच्यासाठी अतिशय मोलाचा हा संदेश आपण दिलेला आहे. हा अतिशय सुंदर असा हा संवाद साधल्याबद्दल मनपूर्वक आभार. अत्यंत उत्कृष्ट ही शृंखला आहे, ही अशीच छान सुरू राहो, या शुभेच्छा. मलाही फार आनंद झाला या सगळ्या याच्यामध्ये आम्हालाही सहभागी करून घेतलं या कार्यक्रमामध्ये. आकाशवाणीचे अतिशय आभार. खूप खूप धन्यवाद. आपण इथे आलात आणि आपल्या सहजीवनाविषयीच्या अशा सुंदर अशा आठवणी आपण आम्हाला सांगितल्यात. यासाठी आकाशवाणी चंद्रपूर केंद्रातर्फे मी आपणा दोघांचेही खूप खूप आभार मानते. पुनश्च धन्यवाद.